धक्कादायक विधानसभेत लक्षवेधीसाठी एजंटकडून पैशांचा व्यवहार। आमदार परिणय फुके। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार केला जातो असा धक्कादायक आरोप आमदार परिणय फुके यांनी केलाय। विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे 7 ते 8 जवळचे कार्यकर्ते यात सहभागी आहेत। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे असे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी सांगितले। बघा, असं आहे की जोपर्यंत हे पुराव्यांची शहानिशा होत नाही, जोपर्यंत या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत कोणाचं नाव घेणं ही योग्य होणार नाही। सत्ता पक्ष आहे की विपक्ष आहे? मला असं वाटतं की सत्ता पक्षाचं नसणारच। ओके, संवाद वगैरे काय झालेला आहे नेमकं? नाही, त्यात धमक्या देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे की तुमचे लक्षवेधी लागल्यावर तुम्हाला कसं तुम्ही अडचणीत येणार, तुम्हाला कसं तुम्ही हे केलं, पैशाची त्यात मागणी केलेली आहे। आणि याच्या आधी या प्रकारचं लक्षवेधी लावण्याच्या संदर्भातले पैशाचं जे देवाणघेवाण झालं होतं त्या संदर्भातलं संभाषण त्या ऑडिओ क्लिपमध्ये। जनतेचं प्रश्न मांडण्याचं व्यासपीठ असं जे आहे ते विधान परिषद किंवा विधानसभेला पाळतं, अशा पद्धतीने पैशाची मागणी कितपत योग्य आहे तुमचं काय? नाही, हे तर एकदम चुकीचं आहे। आम्हाला जनतेमधनं जे विधानसभेच्या आमदारांना निवडून देतो की आम्ही विधान परिषदमध्ये जे आम्हाला जनतेच्या आशीर्वादाने आम्ही येतो, हे आम्हाला जनतेची सेवा करण्याकरता आम्ही इथे आलेलो आहे, महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आलेलो आहे, गोरगरिबांची शेतकऱ्यांची सेवा करण्याकरता आलेलो आहे। आणि कुठेतरी हे जे सगळे आयुध आहे, जे अधिकार आम्हाला मिळाला आहे त्याचा कुठेतरी गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचं काम प्रकार सुरू आहे। आणि अनेक लोक पैशाची मागणी नाही, पण त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत काही लोकांनी जर समजा त्यांच्या विरोधात काम केलं असणार, किंवा काही लोकांनी त्या निवडणुकीच्या वेळेस त्यांना पैसे दिले नसणार, किंवा काही लोकांनी समजा दुसऱ्या पक्षाचं काम केलं असणार, किंवा काही लोकांनी त्या सगळ्या प्रकारच्या लोकांना, ते बिल्डर असतील, ते कॉन्ट्रॅक्टर असतील, ते काहीतरी एखादा व्यावसायिक असणार, तर त्यांना त्यांच्या व्यवसायाचे आम्ही प्रश्न लावू। त्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे तर आम्ही तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांकडे, संबंधित मंत्र्याकडे तक्रार करू, LAQ करू, या संदर्भातल्या धमक्या देण्याचं काम सुरू आहे। निश्चितही हेही कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे। बघा, असं आहे की गडचिरोली जिल्हा असणार, गोंदिया असणार, भंडारा असणार, किंवा पूर्व विदर्भात धानपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात राईस मिलर्स आहे जे हे धान भरडाईचं काम करत असतात। आणि निश्चितच त्यामध्ये काही चुका होतात, काही भ्रष्टाचारही या संदर्भात झालेला आहे, काही भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा झालेले आहे। मी सुद्धा या संदर्भातले अनेक आरोप मागील काळात केलं होतं, यामध्ये अनेक सुधारणासुद्धा झालेल्या आहेत। पण या प्रकारचं काही भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू, या प्रकारचं काहीतरी आम्ही तुम्हाला अडचणीत आणू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, किंवा तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू आणि तुम्हाला करोडो रुपयाचं नुकसान होणार, आणि अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार आता पाहायला मिळतो आहे। आणि 2 दिवसाआधी एक LAQ विधानसभेमध्ये लागली होती या संदर्भात, आणि त्यानंतर काल लक्षवेधी या संदर्भात विधान परिषदेमध्ये लागली। आणि निश्चितच यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग करण्याचा, खंडणी मागण्याचा प्रकार या प्रकरणात झाला होता। काल विधान परिषदेमध्ये ही ज्यावेळेस लक्षवेधी लागली त्या जस्ट आधी मला संबंधित राईस मिलरने ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप आणून दिले, ज्यात एक राजकीय पुढाऱ्याच्या, एक राजकीय नेत्याचे जे उजवे हात आहे आणि डावे हात आहे त्यांची एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप माझ्यापर्यंत आणून दिली। आणि त्या संदर्भात त्या ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपमध्ये त्या लोकांचे संभाषण आहे, त्याला धमकून राहिले की तुम्ही आमच्या पक्षाचं काम नका करू, किंवा तुम्ही आमच्या पक्षात काम नका करू, किंवा विधानसभेमध्ये तुम्ही आमच्या पक्षाचं काम काय केलं, तुम्ही आमचं काय केलं। आणि त्या संदर्भातलं पैशाचंही देवाणघेवाणच्या संदर्भात त्यांनी त्यात भाष्य केलेलं आहे। आणि निश्चितच व्हिडिओ क्लिपमध्येही संबंधित नेत्याचे उजव्या हात किंवा डाव्या हात जे असणार ते त्या राईस मिलर्सच्या कार्यालयात गेले, त्यांच्याकडे पैशाची मागणी केली, पैसे घेण्याकरता ते गेले होते, पण त्या राईस मिलरने त्यांना पैसे दिले नाही, आणि मग पैसे दिले नसल्यामुळे ही LAQ लागली असा माझा समज आहे। आणि निश्चितच या संदर्भातली सखोल चौकशी करण्याचं मी सभागृहात मांडणी केलेली आहे। या संदर्भातलं एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपची एक कॉपी मी माननीय फडणवीस साहेबांना दिली आहे। त्यांनी निश्चितच या संदर्भात कारवाई करण्याचं त्यांनी मला सांगितलं, आणि त्यांनीच हेही सांगितलं की जोपर्यंत या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही, जोपर्यंत तथ्य 100% पूर्ण आपल्या याच्यात राहत नाही, तोपर्यंत या संदर्भात कोणाचंही नाव घेण्यास त्यांनी मला बंधन केलं। नेमकं